ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, लगीन लावून देव करावे जावई. साने गुरुजींचं म्हणणं होतं सर्वांना मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे, म्हणून पंढरपूरच्या मंदिरातल्या विठ्ठलाच्या दगडी मूर्तीतले प्राण काढून घेण्याचा एक विधी झाला. ते प्राण एका घागरीमध्ये ठेवले, त्याला घागऱ्या विठोबा असं म्हणतात. ती पंढरीची मूर्ती मूळ आहे का माढ्याची मूर्ती मूळ आहे? मी तिकडे पाढ्याला गेले आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं, म्हणलं जरा ते देवाचं जरा उपरणं बाजूला करता का? तो जरा चमकला. ते पंढरी गे हे नावच कन्नड आहे आणि तिथनं तो पुंडलिक आलेला आहे. कर्नाटकामध्ये विठ्ठलाच्या अनेक मूर्ती आहेत. सांगतो पोथ्या पुराण म्हणजे तरी काय गोष्टीच असतात ना त्याच्यात, त्या माणसांनीच लिहिलेल्या असतात. देवाचं खाणं पिणं पोशाख हे कोणी ठरवलं? आपण कोण माणसं देवाचा शोध घेणार? हा शोध देवविषयक मानवी धारणांचा शोध असतो. माणूस श्रीमंत झाला की त्याचा देव श्रीमंत होतो, देव श्रीमंत होतो म्हणजे देवस्थान श्रीमंत होतं. आणि मग चोखोबासारखा भक्त म्हणतो, जनाबाई सारखा भक्त म्हणतो, बडवी मज मारताती काय केला अपराध. मग दंतकथा निर्माण होतात की जनाबाईच्या भर आळ घेतला, तिने चंद्रहार चोरला म्हणून. ती घोंगडी सोन्याची, देव गरिबांचा आणि त्याचे भक्त श्रीमंत होतात त्याच्या नावावर. आणि मग जी चिकित्सा सुरू झाली, मी अंधभक्त होऊ शकले नाही. राचीम ढेऱ्यांचं पुस्तक श्री विठ्ठल एक महासमन्वय, की दक्षिणेकडचा विठ्ठल व्यंकटेश बिरप्पा या दैवतांचं सगळं ऐक्य आपल्याला त्या विठ्ठलामध्ये दिसतं. आणि दक्षिणेकडचे देव चिंचबनात वसलेले आहेत. चिंचबन आणि व्यंकटेश यांचं जवळचं नातं, म्हणून विठ्ठल व्यंकटेश बिरप्पा हे सगळे एकच दैवत आहेत. एकाच्याच दैवताची ती अनेक रूपं आहेत. इतकंच नाही, त्या विठ्ठलामध्ये शैव वैष्णव सर्व देवतांचं ऐक्य, हरिहर ऐक्य आपण म्हणतो. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. पंढरीच्या विठ्ठलाची नुसती मूर्ती जर बघितली, त्याचा बाकीचे अलंकार काढलेले असले तर त्याच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि बाकी त्याचा पोशाख जो आहे तो वैष्णव देवतेचा आहे. तेव्हा वैष्णव आहे, शैव आहे. इतकंच नाही, त्याला माऊली म्हटलंय, म्हणजे स्त्री देवता. शाक्तही संप्रदाय आहे, शैवही आहे, वैष्णवही आहे, शाक्तही आहे आणि पुढे त्याला बुधाई पण म्हटलंय, म्हणजे बुद्धाचा अवतार पण म्हटलंय. त्याला त्याच्यामध्ये जैन आहेत, त्याच्यामध्ये बुद्ध आहेत, त्याच्यामध्ये आई आहे, त्याच्यामध्ये बाप आहे, त्याच्यामध्ये भाऊ आहे. काय नाही, त्या विठ्ठलाच्या केंद्रस्थानी आपल्या सगळी नाती, सगळ्या संवेदनशीलता, सगळे विचार प्रवाह देवदेवतांचे हे एकत्र आलेले आहे. आणि म्हणून मग विठ्ठलाचा शोध घ्यायचा झाला किंवा कुठल्याही देवतेचा शोध घ्यायचा झाला तर आपण काय कथा सांगतो, गाणी सांगतो, दंतकथा सांगतो, पोथ्या पुराणं सांगतो. पोथ्या पुराणं म्हणजे तरी काय गोष्टीच असतात ना त्याच्यात, निरनिराळ्या प्रकारच्या, त्या माणसांनीच लिहिलेल्या असतात. माणसांच्या डोक्यात कुठनं येतात, त्याच्या कल्पनेतनं येतात. सत्य आणि कल्पना यांचं एकत्रीकरण करून या सगळ्या कथांची निर्मिती होते. संस्कृतमध्ये गेलं की त्याला पुराणं म्हणतो, पण आपल्याकडे देशी भाषेतही पुराणं आहे, मराठीत पुराणं आहेत ना. आता तो आपला विषय नाही आहे, परंतु विठ्ठलाची जो शोध घेतलेला आहे त्याच्यामध्ये पांडुरंग महात्म्य आहेच, देशी पुराण आहे. तेव्हा देशी आहेत, संस्कृत आहेत, प्राकृत आहेत आणि लोकांच्या ह्या ओव्यातनं, गीतातनं, गाण्यातनं कितीतरी प्रकारच्या कथा आहेत आणि या सर्व देवतांच्या बद्दलच्या आहेत. त्यामुळे आपल्याकडे जसं म्हणतात की नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायला जाऊ नये, तसं देवतेचंही मूळ शोधायला जाऊ नये, कारण तो कुठे असेल आणि कसा असेल सांगता येत नाही. आत्ता दिसायला आम्हाला पंढरपूरला दिसतो, पण एकीकडे तो दक्षिणेकडे पण आहे, तो बिरप्पा पण आहे, तो पट्टणकोडोलीला पण आहे. या सगळ्या ठिकाणी मी गेली आहे बरं का. तो माढ्याला पण आहे, माढ्याची मूर्ती. मग विद्वान मंडळींच्यामध्ये वाद निर्माण होतात की विठ्ठलाची मूळ मूर्ती कुठली. तुम्हाला तो वाद माहीत असेल कदाचित, की पंढरीची मूर्ती मूळ आहे का माढ्याची मूर्ती मूळ आहे. त्या दोन्ही मूर्ती मी पाहिल्या आणि सगळ्यात म्हणजे ज्यांना जिज्ञासा आहे ते सगळेच पाहतात. अलंकार घातलेले असले की आपल्याला आत उघड मूर्ती काय आहे ते दिसत नाही. मी तिकडे पाढ्याला गेले
आणि त्या पुजाऱ्याला सांगितलं, म्हणलं जरा ते देवाचं जरा उपरणं बाजूला करता का. तो जरा चमकला. मग देवाला म्हणलं, प्रसादाला म्हणून 100ची नोट ठेवली पुढा. तुम्ही काय शोधबीत करताय का. म्हटलं हो, शोधच करते, म्हणूनच मला मूर्ती पाहिजे निखळ. आणि त्या मूर्तीचा फोटो मी काढून आणला, जो ढेऱ्यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेला आहे माड्याच्या. कारण त्याच्या छातीवर 24 अक्षरांचा एक बीजमंत्र आहे, कोरलेला आहे, दगडाच्या मूर्तीवर कोरलेला आहे. ती मूळ मूर्ती आहे असं काही संशोधकांचं म्हणणं आहे. आणि मग ती तिकडे कशी गेली, पंढरपूरला असलेली. आणि पंढरपूरला तो त्यांचा भक्त तिथे पायाशी बसलेला कोण, पुंडलिक. तर ते पंढरपूरचं जे आहे ते पंढरीगे हे नावच कन्नड आहे. आणि तिथनं तो पुंडलिक आलेला आहे, तो घेऊन आलेला आहे तिकडून. म्हणून कर्नाटकामध्ये विठ्ठलाच्या अनेक मूर्ती आहेत. त्या विठ्ठलाच्या मूर्तीची इतकी रूपं आहेत की काही विचारता सोय नाही. हा मला जो तसबीर दिली, लागल्यास तुम्ही त्याचा फोटो काढून घ्या. ही मला एका कलाकारानेच दिलेली आहे. आणि त्याला तिथे विठो गणेश असं म्हणतात. म्हणजे त्या विठ्ठलामध्ये गणेशही आहे, शैवही आहे, वैष्णवही आहे, स्त्री देवताही आहेत, गौतम बुद्ध पण आहे, महावीर पण आहे, सर्व विठ्ठल आहे, बिरप्पा आहे दक्षिणेकडचा, काळभैरव आहे. सगळ्या उग्र सौम्य सगळ्या देवता यांचं एकत्रीकरण हे तिथे आहे. हे असं का होतं. शेवटी देवाचा शोध म्हणजे काय असतो. देव आपण कोण शोधायला जाणार. माणसं जसजसा माणसाचं राहणं बदलतं, प्रवास बदलतो, माणसाची धारणा बदलते, कल्पना बदलते, तसतशी त्याची देवविषयक कल्पनाही बदलत जाते. देवाचं खाणं पिणं पोशाख हे कोणी ठरवलं, माणसांनी ठरवलं. म्हणून मग आमच्या आधुनिक कवी केशवसुतांनी म्हटलं, देवदानवा नरे निर्मिले. देव पण माणसानेच निर्माण केला आणि दानव पण माणसानेच निर्माण केला. तर दानव कसा असावा, उग्र अकराळ वेकराळ, आणि देव कसावा, गोडगोंडच असावा. हे ते माणसानेच निर्माण केलं, माणसाच्या कल्पनाशक्तीने निर्माण केलं. आणि म्हणून डॉक्टर ढेऱ्यांनी त्यांच्या शोधग्रंथात सांगितलं आहे की आपण देवाचा शोध घेतो म्हणतो. म्हणजे विठ्ठलाचा शोध त्यांनी त्यात घेतला आहे. आपण कोण माणसं देवाचा शोध घेणार. हा शोध देवविषयक मानवी धारणांचा शोध असतो. देवाच्याबद्दल माणसाच्या धारणा, कल्पना, भावना कशा बदलत आल्या, जशी परिस्थिती बदलते तसं त्याच्या देवाचंही अस्तित्व बदलतं. म्हणून मग मुळामधला हा देव कसा आहे. मूर्ती तुम्हाला म्हटलं, नुसतं जर त्याच्यावरचं अलंकरण आणि वस्त्र काढले तर खांद्यावर घोंगडी आहे, हातात काठी आहे आणि गुडघ्याएवढं धोतर आहे, कांबळ खांदी वाहणं पायी डोईचं मुंडासे असं येते. आणि अर्ध धोतर नेसलेलं आहे श्रमकरी माणसासारखा. रानात काम करायचं, पायघोळ धोतर नेसून चालणार नाही त्याला. तर असा तो मूळ मूर्तीमध्ये आहे. आता काय होतंय, तुम्ही मला विचारला त्याच्यात एक प्रश्न, काय पंढरीला गेला होतात का. गेले होते, अनेकदा गेले होते. लहानपणी गेले, मोठेपणी गेले. माझे वडील ज्या ठिकाणी काम करत होते त्यावेळेस त्यांना एक ड्युटी अशी होती की विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांची ड्युटी होती. आणि मग त्यावेळेस 15 दिवस तिथं त्यांना राहणं भाग होतं. त्यावेळेस त्यांची बदली कुर्डुवाडीला होती. तर आमची आई म्हणाली की आता तुम्ही 15 दिवस तिकडे राहणार, मुलांना सुट्ट्या आहेत तर आम्हालाही घेऊन जा. मग त्यावेळेस मी 8-9 वर्षाची असताना पहिल्यांदा पंढरीला गेले. आणि त्या एका, आता तुम्हाला ते जुनी पंढरी माहिती नसेल कदाचित, पण जर थोडंसं मंदिराच्या भोवतालनं गेलं तर बारक्या बारक्या गल्ल्या आहेत, कुठल्या याच्यात असतात. त्या गल्ल्याला खाली दगड असतात मोठमोठे घातलेले, नीट फरसबंदी पण नाही. तिथल्या एका पडक्या वाड्यात एक पडकी मातीची खोली होती. तिथं आमच्या वडिलांनी आमची राहायची सोय केली. एका ब्राह्मणाचं घर होतं ते. आणि ते वडील जायचे त्यांच्या कामावर वगैरे, आणि आई आणि आम्ही मुलं तिथे राहायचो. आणि मग आम्ही भटकायचो.
भटकायचं म्हणजे उठायचं, महाद्वारामध्ये जाऊन बसायचं, मग पहाटेच्या वेळेला ते फुलांचे भारेच्या भारे यायचे, मग त्याच्यात एक गाणी आमची आई लगेच गाणं म्हणायची की या ग पंढरीच्या वाटे माळेनी उमारमा, उमारमा, या ग पंढरीच्या वाटे माळेनी उमारमा, देवा विठ्ठलाला जाई फुलाचा पायजमा. ते जाईची फुलं, मोगऱ्याची फुलं तर एवढी यायची गठ्ठे बांधूनच्या बांधून, अजूनही येत असतील मला माहीत नाही आहे, पण फुलं खूप यायची. आणि मग लगेच त्याच्यावर गाणं की माळिणीने विठ्ठलाला पायजमा शिवला. तर असा हे तर झालंच. म्हणजे अशी तर गाणी पुष्कळती, आणखीनही सांगता येते. आणखीन एक वेगळी आठवण की पंढरीचा तो वारकरी त्यावेळेचा कसा होता मी ज्या वेळेला पाहिला. आणि त्यावेळेला आम्ही अनेक वेळा गेलो, कारण कुर्डुवाडीला होतो आणि कधी एखाद दिवस कधी येते. पण पहिल्या त्या 15 दिवस राहिलो तिथे, तर मग ते गोपाळपुरा, जनाबाईचा संसार, दगडाचा, मातीचा, पुष्कळ पायी 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 जायचो आम्ही फिरत असं रामामान. ते सगळं सोडून देऊ. पण एक घटना की ज्याचा माझ्यावर फार परिणाम झाला असा की आमच्या कोणीतरी नात्यामधले एक ग्रस्त देवाच्या त्या ट्रस्टीवर होते. ट्रस्टी असतात ना देवाच्या, तर त्या मंदिराच्या ट्रस्टी म्हणून होते. आणि ते म्हणाले आम्ही तुम्हाला एक दिवशी जामदारखाना दाखवतो देवाचा. जामदारखाना म्हणजे त्याचं सोनं नाणं जे खजिना असतो ना देवाच्या संपत्तीचा, ते जामदारखाना दाखवतो. मग आम्हाला ते जामदारखाना फार बंदोबस्तात वगैरे तो असतो, खूप शिपाई, कडेकोट बंदोबस्त, मोठ्या मोठ्या तिजोऱ्या, त्याच्या मोठ्या मोठ्या किल्ल्या वगैरे असं. आणि आम्हाला त्याने देवाला भक्तांनी भेट दिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू दाखवल्या. आणि त्या वस्तू म्हणजे आता तर प्रचंड भर पडली असेल, ते माझ्या लहानपणी म्हणजे 70 वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते, 70-75 वर्षापूर्वीची. तर त्यावेळेला ते आम्हाला त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दिवाळीत फक्त देवाला हे अलंकार घालतो. तर त्याची घोंगडी जी होती ती घोंगडी सोन्याची आणि त्याला मोत्याची झालर लावली. त्याचंही वर्णन बायकांनी केलं. सोन्याची घोंगडी म्हणजे सोन्याचा असा पत्रा घोंगडीसारखा खांद्यावर पांघरता येतो असा, आणि त्याला मोत्याच्या झालरी लावलेल्या. आणि हार आणि कडी तोडे आणि किरीट हे एवढे होते की काय विचारता सोय नाही. सगळे सोन्याचे हिऱ्याने मढवलेले, निरनिराळ्या यांनी काय जड जवाहिरांनी मढवलेले, असं एवढं प्रचंड सोनं उत्पन्न देवाचं, देवगरिबांचा. आणि त्याचे भक्त श्रीमंत होतात त्याच्या नावावर. हा संस्कार त्या क्षणी माझ्यावर झाला लहानपणी. आणि मग जी चिकित्सा सुरू झाली, ती तिथनं चिकित्सा सुरू झाली. मी अंधभक्त होऊ शकले नाही. त्याचं कारण असं, म्हणून मी संत साहित्याकडे पाहते, लोकसाहित्याकडे पाहते, ते मी एक रसिक चिकित्सक म्हणून पाहते. तर ती आठवण माझ्या मनामध्ये जबरदस्त आहे. आणि साधा वारकरी त्यावेळेला यायचा. तर आता कसं आहे, वारकऱ्यांच्यासाठी रावटे आहेत, पुष्कळ हे झालेले आहेत, निवासस्थानं झालेली आहेत, जेवणाची निरनिराळ्या ठिकाणी सोय आहे, राबे घातलेले असतात. त्यावेळेला हे वारकरी सगळे आपली शिदोरी पडशीमध्ये बांधून, म्हणजे तुमचं आता हे सॅक असते ना तशी ती गावठी शिवलेली फाटक्या धोतराची सॅक, त्याच्यामध्ये असे कप्पे कप्पे असायचे, एकाच्यात पीठ, मीठ, डाळ, तांदूळ वगैरे असे घातलेले. आणि ती पडशी म्हणायचे त्याला. ती पडशी खांद्याला लावलेली, त्याच्यामध्ये भांडी किती, 2 जर्मनची बघुली, 1 काटवट म्हणजे परातीसारखं काहीतरी असले. आणि ते बाया नदीच्या कडेला रानात कुठंतरी 3 दगडाची चूल मांडायची, काटक्या कुटक्या गोळा करून आणायच्या. आणि तो एक खोलगट तवा असायचा पत्र्याचा, त्याच्यावर भाकरी टाकायची. पीठ कुठं मळायच्या बायका, पंढरपूरच्या घाटावर गेलं तर तुम्ही जर आजही बघाल तर त्या घाटावर दगड असतात, ते तांब्यात पाणी आणायचं, दगडावर पाणी घालायचं, दगडावरच पीठ मळायचं,
तिथंच भाकरी थापायची आणि ती त्याच्यावर टाकायची. उलटायची कशी, कालथा बिलथा काही नसायचा. एक काटकी घ्यायची कुठली तरी लाकडाची, ते काटकीचं उलथावलं करायचं, ते भाकरी उलटायची. भाकरी झाली भाजून की त्याच्यातच पाणी घालायचं, त्याच्यातच मीठ तिखट पीठ घालायचं डाळीचं, झुणका झाला. त्याच भाकरीवर झुणका घ्यायचा, हातावर घेऊन खायची. हा वारकरी, हा वारकरी मी पाहिलेला. आणि आत्ताचा जो वारकरी मी ऐकते तो वेगळा. म्हणजे जशी ती देवाची उघडी मूर्ती पाहिली आणि दुसरीकडे ती सोन्याच्या पत्र्याची हे पाहिली, ही जशी दोन टोकं. माणूस बदलला की देव बदलला. माणूस श्रीमंत झाला की त्याचा देव श्रीमंत होतो. देव श्रीमंत होतो म्हणजे देवस्थान श्रीमंत होतं. आणि म्हणून मग गरीब भक्तांना तिथे अटकाव व्हायला लागतो. आणि तो पूर्वीपासून होता. आणि जातपात हे असल्यामुळे ज्या अंत्यज भक्त होते त्यांना प्रवेश नव्हता. आणि मग चोखोबासारखा भक्त म्हणतो, जनाबाईसारखा भक्त म्हणतो, बडवी मज मारताती काय केला अपराध. त्या बडवे मला मारतात, जाऊ देत नाही. त्या जनाबाईची सुद्धा तक्रार होती. एवढी बिचारी जन्मभर नामयाची दासी नामयाची दासी म्हणत गेले. आणि नामदेवाच्या कुटुंबामधल्या राजा येगोणाई, नामदेवाची आई बायको बहीण या सगळ्या देवळात जायच्या. जनीला नाही कधी देवळात जाऊ दिलं. राजा येगोणाई अखंडित तुझे पायी मज ठेविले बाहेरी दुरकाव म्हणून. तर मला का बाहेर ठेवलं बाबा? राजा येगोणाई, तुझी आई बायको ते सगळ्या देव तुझ्याजवळ येतात, मला मात्र बाहेर ठेवलं. ही खंत जनाबाईला सुद्धा होती. म्हणजे ती स्वतःला नामदेवाची दासी म्हणत होती, पण नामदेव काय तिला प्रवेश दिला नाही. मग दंतकथा निर्माण होतात की जनाबाईच्या भर आळ घेतला, तिने चंद्रहार चोरला म्हणून. मग तिला सोळावर द्यायला लागले. मग चंद्रभागेच्या तिने सूळ रोवला. मग त्या सोळावर त्या झाला तर सोळाचं झालं पाणी, त्या सोळाचं पाणी झालं. अशा मग भक्त चमत्कार कथा म्हणतात. अशा भरपूर चमत्कार कथा निर्माण होतात. त्या तुकोबाचं नाही का, त्याला सदैव वैकुंठाला नेलं किंवा चंद्रभागेमध्ये वह्या तारल्या वगैरे. तर ह्या अशा दंतकथा भक्तांचं मन मग तयार करत असतं आणि आपल्यापर्यंत ते येतं. आणि मग अंधश्रद्धा निर्माण होते. आणि मूळ भक्त जे असतात ते भक्त मात्र प्रामाणिक असतात. ते आपल्याला लोकपरंपरेमध्ये दिसतात, लोकसाहित्यामध्ये त्यांच्या कथांच्यामधनं, गीतांच्यामधनं, ओव्यांच्यामधनं दिसतात. त्याच्याकडे आपण बघावं. आणि पंढरीला जाताना बाई म्हणते, लोक विचारतात एवढी गेलीच बाई पंढरीला, पंढरीला जाऊन काय केलं? चंद्रभागेच्या पाण्याने देहभांड इसळलं. चंद्रभागेच्या पाण्याने देहभांड इसळलं. देह हे भांडे, पात्र. म्हणजे तत्वज्ञानी मंडळी जे सांगतात की देह हे आवरण आहे आणि मग आत्मा हा त्याच्या आत असतो वगैरे त्याच्यामध्ये, तर तो आत्मा ज्याच्या आत आत राहतो, ते भांड बाहेरचं ते तेवढं मी पिसळून आणलं, काढून आणलं चंद्रभागेमध्ये आंघोळ करून. तर हे तत्वज्ञान इतक्या साध्या सोप्या भाषेमध्ये ती बाई सांगते. आणि ते तत्वज्ञान किती सांगते, ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, ज्याला नाही लेक त्याने तुळस लावावी, लगीन लावून देव करावे जावई. तेव्हा हा जो काही संवेदनशीलतेचा गाभा आहे, हा आम्हाला लोकपरंपरेमध्ये स्त्रियांच्या कथागीतांच्यामधनं, ओव्यांच्यामधनं दिसतो. आणि मला त्याचं प्रचंड आकर्षण आहे. जर शहाणपण कोणी शिकवत असेल तर मला ही लोकपरंपरा शहाणपण शिकवते. त्याचा औपचारिक शिक्षणाशी काही संबंध नाही. 1947 स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस यांच्यासारख्या आपल्या साने गुरुजींच्यासारखी जी मंडळी होती, जे डोळसपणाने विठ्ठलावर प्रेम करत होते, त्यांच्या असं लक्षात आलं, आत्ता जी सांगितली तक्रार चोखोबाची, की बडवी मज मारताती काय केला अपराध, मला देवळात जायला देत नाही आहेत. आणि साने गुरुजींचं म्हणणं होतं की सर्वांना मंदिर प्रवेश मिळाला पाहिजे. आणि तो सर्वांना मंदिर प्रवेश मिळावा
यातला पंढरपूरची जी काही उच्च श्रेणीची मंडळी होती आणि पुजारी मंडळी होती, ट्रस्टी मंडळी होती, त्यांचा विरोध होता. कारण सर्व जाती जमातीच्या लोकांना जर मंदिरात प्रवेश दिला तर देव विटाळेल. या विटाळाबद्दल पुष्कळ बोलता येण्यासारखं आहे. मी त्या माझ्या दिल्लीच्या अध्यक्षीय भाषणात बोललेली आहे. तर या मंदिर प्रवेशापुरतं सांगते, देव विटाळेल म्हणून इतर जातीच्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही. परंतु तोपर्यंत काळ बदललेला आहे. 1947 स्वातंत्र्य मिळालेलं आहे. जात विरोधी सरकारचं धोरण आलेलं आहे. काँग्रेसचं सरकार त्यावेळेला आहे आणि त्यावेळेस सरकार म्हणजे पुरोगामी ज्याला आपण म्हणतो येतो, तर तसे लोक साने गुरुजींच्या पाठीशी फार मोठ्या प्रमाणावर उभे राहिले आणि सगळ्यांनी मिळून सत्याग्रह केले, मोर्चे काढले, सरकारला निवेदनं दिली. अशी ती एक मोठी चळवळ झाली, मंदिर प्रवेशाची चळवळ. तशी आमच्या ह्याला पण झाली, नाशिकला पण झाली, काळाराम मंदिरामध्ये प्रवेश करावा म्हणून. आणि या मंदिरांच्यामधनं प्रवेश खुला झाला. प्रवेश खुला विठ्ठलाला आता म्हणजे विठ्ठलाच्या मंदिरात आता अंत्यज लोक जाणार हे अनेक उच्चभ्रूंना आणि पुजारी पंडे लोकांना आवडलं नाही. आवडलं नाही म्हणजे त्यांचा कडकडून निषेधच होता. पण सरकारच्या पुढे काय करणार, कायद्याच्या पुढे, म्हणून त्यांनी एक अक्कल शोधून काढली. ही आमची परंपरागत माणसं असतात उच्चभ्रू, ते फार छान डोके लढवतात. त्यामुळे ते देवाचा मध्ये प्राण असतो आणि आम्ही ज्या वेळेला मंत्र म्हणतो पुजारी, त्यावेळेला त्या प्राणाला मंत्र आम्ही म्हणत असतो. तर आता त्या मूर्तीमधले प्राणच काढून घ्यायचे, मग नुसते दगड राहील तिथे, मग जाईनात का ते अस्पृश्य लोक तिथे गेले तर काय हरकत नाही. म्हणून पंढरपूरच्या मंदिरातल्या विठ्ठलाच्या दगडी मूर्तीतले प्राण काढून घेण्याचा एक विधी समंत्रक झाला. ते प्राण काढून ठेवले कुठे, एका घागरीमध्ये ठेवले आणि त्या ती घागर सीलबंद केली. आता काय झालं, विठोबाचं जे सत्व होतं प्राण, ते प्राणतत्व त्या घागरीमध्ये आलं. आता मंदिरामध्ये उरलं ते काय उरलं, नुसता दगडी मूर्त, दगड उरला. जाईनात का ते अस्पृश्य लोक तिथं भेटायला, काही बिघडत नाही अशी समजूत त्या उच्चभ्रू पुजाऱ्यांनी स्वतःचे घालून घेतले. अर्थात त्या पुजाऱ्यांच्यामध्येही दोन मतं होती. बरेच बडवे हे सुधारणेच्या बाजूने होते, ते त्या बाजूने उभे राहिले आणि बरेच हे सनातनी होते. सनातन्यांची संख्या पुढे पुढे कमी झाली, कारण का, देवाच्या उत्पन्नाचं साधन पाहिजे म्हणून. आणि मग तो त्या मूर्तीमध्ये घातले. आजही घागरीमध्ये प्राण घातलेली, ते त्याला घागऱ्या विठोबा असं म्हणतात. नाव ऐकून माहिती असेल कदाचित तुम्हाला. धारूरकर शास्त्री म्हणून आहेत पंढरीचे, त्यांच्या घरामध्ये तो घागऱ्या विठोबा आहे. आणि त्यांना असं वाटलं होतं, पंढरीचे जे पारंपरिक भक्त आहेत, सोन्या चांदीचे अलंकार देणारे, ते आता घागऱ्या विठोबाकडे जातील आणि त्या दगडाच्या मूर्तीकडे फक्त तळागाळातले लोक जातील. तसं काही झालं नाही, कारण भक्तांची जी काय एक श्रद्धा असते ती त्या मूळ मूर्तीवर होते आणि तिथे लोक आजही जात आहेत, हे आपल्याला दिसतात. आणि आजही पुन्हा त्याला सोन्या चांदीचे अलंकार अक्षरशः किलोनी घातले जात आहेत. मधल्या काळात एक असं आवई उठलेली होती की ज्या मोगलांची आक्रमणं होत होती त्यावेळेला बऱ्याच मोगलांनी मंदिरं फोडली, मूर्ती फोडल्या. तर पंढरपूरची जी मूर्ती आहे दक्षिणेकडनं आलेली, त्या ह्याने आणलेली पुंडलिकाने, तर ती मूर्ती आता ते शत्रू फोडेल म्हणून मग ती मूर्ती पळवायची आणि दुसरीकडे बसवायची, म्हणून ती जवळ माढ्याला नेऊन बसवली. त्याच्या छातीवर जो मंत्र आहे म्हटलं, ती मूळ मूर्ती आहे असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे, माढ्याच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि ही मूर्ती बसवली, ती नंतर पूजेसाठी म्हणून मूर्ती बसवलेली, असे पुष्कळ वाद निरनिराळ्या प्रकारचे त्या मूर्तीच्या संदर्भातही होऊन गेलेले आहेत. आणि तो घागऱ्या विठोबा आता तिथे आहे स्वस्थ त्यांच्याकडे, त्याची पूजाचा. भक्त काही त्या घागऱ्या विठोबाकडे फारसे जात नाहीत. आणि हे सगळं वर्णन किंवा या सगळ्यावर
पुरोगामी बडवे खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठिंब्याने ते मंदिर सर्व जाती जमातींच्यासाठी 1947च्या मेमध्ये खुलं झालं. त्यांनी ऑगस्टपासून उपोषण केलं, मेमध्ये मंदिर खुलं झालं ते. आणि मग आता त्याच्यात सुधारणा होत गेल्या पुष्कळदा. अलीकडे सुधारणा काय झाली की पंढरपूरला विठ्ठलाचं मंदिर आणि रुक्मिणीचं मंदिर, विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी नाही आहे, वेगळी आहे ती, कारण ती रुसली आहे त्यामुळे ती देवाच्या जवळ नाही आहे, ती बाजूला आहे तिथे. आणि दोन्हीचे पुजारी वेगळे वेगळे आहेत. तेव्हा पुरोगामी मंडळींनी असं एक हे काढलं की विठ्ठलाच्या मूर्तीला काय ते पुरुष बडवे असायचे ते बसू दे, पण रुक्मिणी मातेला स्त्री पुजारी असावी, कारण तिला लुगडं बिगडं नेसवायचं तर हे पुरुष कशाला त्या बाईला लुगडं नेसवतात मग असं. मग स्त्री पुजारी असावी आणि तिला मंत्रतंत्र शिकवावेत आणि ती तसं असलेली असावी. असं करत करत अलीकडे तेही झालं की रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये स्त्री पुजारी आणि पहिली उर्मिला भाटे या नावाची, तिचा पहिला सत्कार माझ्या हस्ते झाला आणि मी काही दिवसापूर्वी पंढरीला आले होते, एक 5-7 वर्षापूर्वी. तिथने एक पुरस्कार मला दिला होता एका बँकेने. तर त्यावेळेस तिला कळलं वर्तमानपत्रातनं, तर ती चंदाबाई तिवाडी सगळ्याजणी मला भेटायला तिथं आल्या, मला जिथे उतरवलं होतं. चंदाबाई तिवाडी पण माझी मैत्रीण, भारुडं करणारी. त्या भारुडा हा एक परत स्वतंत्र प्रकार आहे त्या, हां असं. तर चंदाबाई माझी जुनी मैत्रीण, उर्मिला जुनी मैत्रीण, अशा. तर त्या आल्या. मग मी परत रुक्मिणी माते, मग मला गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळाला त्यावेळेला, उर्मिला भाटेबरोबर पुजारीणबाई बरोबर गेले म्हणून. आणि मग त्या भटाने व्यवस्थित माझी पोटी बिटी भरली, ते सांगलं सगळं. पण पंढरी मला किती माहिती आहे ते मी तुम्हाला सांगितलं. माझे अनुभव अगदी लहानपणी 7-8 वर्षाच्या असल्यापासून आत्ता 5-7 वर्षापूर्वीपर्यंत. आणि त्याचा पुरावा म्हणून तुम्हाला एक पुस्तक दाखवते, ते तुम्हाला पंढरपुरामध्ये आता मिळत आहे का बघा. त्या जे पुरोगामी विचारांचे पुजारी होते बडवे, त्याच्यामध्ये पांडुरंगराव डिंगरे नावाचे ग्रस्त होते. ते आमदार होते त्या काळात. त्यांची माझे परिचय झाला, कारण त्यांची मुलगी इथे होती, तिचा माझा आधी परिचय झाला. मग ते आमदार पांडुरंगराव डिंगरे माझ्याकडे यायचे. ते त्या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होते, मंदिर प्रवेशाच्या चळवळीमध्ये. आणि त्या काळात काय काय घडलं, वर्तमानपत्रात काय छापून आलं, कोण बोललं, कसं बोललं, त्याच्यावर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे मंदिर प्रवेशाचे महाभारत आणि आत्ता म्हणलं तसं ते घागरीचा वगैरे फोटो त्यांनी त्याच्यावर दिलेला आहे. पण ज्यांना इतिहास समजून घ्यायचा आहे एखाद्या देवस्थानचा, त्यांच्यासाठी अशा गोष्टी उपयोगी असतात, चिकित्सक अभ्यास करणाऱ्यांना. त्यामुळे एकीकडे चिकित्सक अभ्यास आणि एकीकडे भक्तांच्या बद्दलची आस्था. मग अशी म्हणलं एकादशीला सुद्धा जिवंत केलेली आहे, तिला विठुरायाची मेवणी केलेली आहे. एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, एकादशी बाई 15 दिवसाची पाहुणी, विठुराजाची मेवणी. आषाढी एकादशी विठू माझ्या नामयाची, आषाढी एकादशी विठू माझ्या नामयाची. पांडुरंगाच्या पंगतीला शाक केली वाघाट्याची भाजी केली. एकादशी बाई तुझा लागला मला छंद, एकादशी बाई तुझा लागला मला छंद, सावळा विठ्ठल माझा केशरी लावी गंध. एकादशी बाई किती निर्मळ तुझा धंदा, एकादशी बाई किती निर्मळ तुझा धंदा, गुणाबाई लागली तुझ्या छंदा. सरगीचा देव पापपुण्याच्या घेतो राशी, सरगीचा देव स्वर्गातला देव पापपुण्याच्या घेतो राशी. जन्माला येऊनी किती केल्या ती एकादशी, एकादश केली नाही ग वाया गेली वाया गेली.
एकादश नाही केली ग वाया गेली वाया गेली, मोरल्या जन्माची सोडवण झाली. एकादशी बाई तुझं नाव ग मोहिनी. दोन असतात एकादशी, हरिदिनी आणि मोहिनी. एकादशी बाई तुझं नाव ग मोहिनी, पांडुरंगाच्या माझ्या एकादशी हरिदिनी. श्री हरी विठ्ठल. शिवाची शिवरात्र विष्णूची एकादशी, शिवाची शिवरात्र विष्णूची एकादशी, कानडी रखुमाबाई सगळी व्रत चालविती. आणि ही सगळी व्रत ती चालवती आहे, म्हणून ही एकादशी विठुरायाची मिळवणी.